कोणताही नवा उद्योग सुरू करताना तो प्रदूषण मुक्त असेल याकडे लक्ष द्यावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे। उत्तर प्रदेशात कानपूर इथं मर्चंट चेंबर ऑफ उत्तर प्रदेशला 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती उपस्थित होते। राष्ट्रपतींनी संस्थेला 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या। विश्व भर की अनेक कंपनियां जीरो कार्बन अर्थव्यवस्था में अपना योगदान दे रही हैं। अतः मैं यहां पर उपस्थित उद्योग व्यापार जगत के सभी प्रतिनिधियों से न सिर्फ वर्तमान में चल रहे उद्योगों में प्रदूषण कम करने की दिशा में कार्य करेंगे, बल्कि ऐसे नए उद्योगों को स्थापित करने में भी सहयोग करेंगे जो पर्यावरण के अनुकूल हों। आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचं सशक्तीकरण होत असून विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत असं राष्ट्रपती म्हणाले। मध्यम आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली असल्याचंही त्यांनी सांगितलं। मर्चंट चेंबर ऑफ उत्तर प्रदेशनं राज्याच्या उत्कर्षाला मोठा हातभार लावल्याचंही ते म्हणाले। जलवायू परिवर्तन म्हणजेच हवामान बदल हे सध्याचं मोठं आव्हान असून यावर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरजही राष्ट्रपतींनी व्यक्त केली। COP26 परिषदेत 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या। दरम्यान राष्ट्रपती आज गोरखपूर इथं गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्यातही सहभागी झाले। गीता प्रेस गोरखपूरनं सनातन धर्माच्या पुस्तकांना घराघरात पोहोचवलं असं सांगत राष्ट्रपतींनी या समारंभाला उपस्थित राहणं भाग्याची गोष्ट असल्याचं स्पष्ट केलं। आपले संस्कार, आपले विचार, आपल्या परंपरांना जगभरात पोहोचवण्यासाठी गीता प्रेसचं साहित्य सगळ्यात मोठा स्रोत आहे। त्यामुळे गीता प्रेसच्या शाखा जगभरात स्थापन होण्याच्या दृष्टीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं। गीता प्रेसनं आपलं साहित्य अनेक भारतीय भाषांमध्ये प्रकाशित करून विविधतेत एकतेचं दर्शन घडवलं आहे असे गौरवोद्गारही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी काढले।